नमस्कार. दिवाळी फराळामध्ये बालुशाही कशी करायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बालुशाही आपण विकतसुद्धा आणतो, पण ही बालुशाही घरच्या घरी अगदी हलवायासारखी होते. खूप सारे लेयर्स असलेली आणि एकदम खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी, तसंच एकदम रसरशीतसुद्धा. त्यामुळे वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बालुशाही ही फक्त मैद्यानेच बनते. त्यामुळे मी इथे मैदा घेतलेला आहे. कपाने मोजलं तर 1.5 कप इतका मैदा आहे आणि वजनी प्रमाण बरोबर 150 ग्रॅम इतकं आहे. आता यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव अजून छान होते. आता यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे. मी हे साजूक तूप घेतलेलं आहे. याचं वजनी प्रमाण 50 ग्रॅम इतकं आहे आणि कपाने मोजलं तर अर्धा कप इतकं तूप घेतलेलं आहे. जर तुम्ही इथे डालडा घेणार असेल तर डालडा हाताने थोडासा असा फेसून घ्यायचा आणि मग यामध्ये घालायचा. कारण डालडा खूप घट्ट असतो. हे साजूक तूप आहे त्यामुळे हे थोडंसं पातळ होतं. तर असं हे तुपाचं मोहन व्यवस्थित या मैद्याला लावून घ्यायचं आहे. तूप आपण इथे गरम केलेलं नाही आहे, तर तसंच आपण यामध्ये घातलेलं आहे. तर हे बघा, असं व्यवस्थित मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तूप लागलं गेलं पाहिजे. यानंतर अगदी पाव चमचा आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे. बेकिंग पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, असं सगळं छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे फक्त असं एकत्र करायचं आहे. कुठेही आपल्याला दाब द्यायचं नाही आहे किंवा जोर लावायचं नाही आहे. जेवढं शक्य होईल तेवढं हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मैदा असा एकत्र करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की मी अजिबात कुठेही दाब देत नाही आहे. हे असं पीठ मळल्यामुळे आपल्याला या बालुशाहीला खूप सारे असे छान लेयर्स येतात आणि एकदम छान खुसखुशीत ही बालुशाही बनते. विकतची जी बालुशाही आपण घेतो त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह बरेचसे वापरलेले असतात, कारण ती बरेच दिवस टिकावी यासाठी हलवायांच्या दुकानांमध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात. त्यामुळे आपण ही बालुशाही ही घरच्या घरी अशी करून बघा, खूप छान होते. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर हे बघा, असं अगदी थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ असं मळून घेतलेलं आहे. फक्त असं एकत्र करून घेतलेलं आहे. आपण यामध्ये 50 ग्रॅम इतकं तूप घातलेलं आहे, त्यामुळे पाणी आपल्याला इथे कमीच लागतं. अर्धी वाटीपेक्षाही खूप कमी पाणी लागलेलं आहे. हे बघा, असं सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. तुम्हाला ह्या पिठाचं मी टेक्स्चर दाखवते. हे बघा, अशा प्रकारे हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. हे बघा, असं मस्त तयार झालेलं आहे. अजिबात दाब द्यायचा नाही आहे कुठे. जेवढं हलक्या हाताने तुम्ही मळाल तेवढी बालुशाही एकदम छान खुसखुशीत होते. आणि ही बालुशाही इतकी छान होते की तोंडात टाकताच अशी विरघळली जाते. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि साधारण एक 15 ते 20 मिनिट तरी हे पीठ भिजून द्यायचं आहे. बालुशाहीचा पाक तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे अर्धा कपाचं प्रमाण घेतलेलं आहे. हा अर्धा कपाने 2 वेळा मी ही साखर घालून घेतलेली आहे. म्हणजे आपली 1 कप साखर इथे झालेली आहे. यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे. 1 कप साखरेचं वजनी प्रमाण 200 ग्रॅम इतकं आहे. आता हे पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. सुरुवातीला गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवला आहे. ही साखर चांगली विरघळवून घ्यायची. साखर व्यवस्थित विरघळली गेली की गॅस लो फ्लेमवरती करायचा आणि या पाकाला एक उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा, एक उकळी आलेली आहे म्हणजे आपला एक तारी पाक तयार झालेला आहे. लगेचच आपण पाक चेक करून घेऊया. गॅस अगदी लो फ्लेमवरती ठेवायचा आहे म्हणजे पाक यापेक्षा जास्त होणार नाही. गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपण पाक चेक करून घेऊया. चमच्यात थोडासा पाक घ्यायचा, तो थोडा थंड करून घ्यायचा आणि शेवटचा जो एक थेंब आहे त्याची अशी तार दिसली पाहिजे म्हणजे आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. साधारण अर्धा चमचा इतका लिंबाचा रस घातला आहे म्हणजे पाक थंड झाला तरी तो क्रिस्टल होत नाही, त्याची पुन्हा साखर बनत नाही. आता या पाकामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूड, जायफळ पूड घालून घेऊया. आता यामध्येच मी
अगदी चिमूटभर केशरी रंग टाकून घेणार आहे. याच्याऐवजी तुम्ही केसर वापरलं तरीही चालेल. तर हे बघा, अगदी थोडासा मी नकळत इथे रंग घालून घेतलेला आहे. हे सगळं व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया. असा आपला पाक तयार झालेला आहे. हा बाजूला ठेवून देऊया. आपलं पीठसुद्धा एकीकडे चांगलं भिजलं गेलेलं आहे. साधारण एक 15 मिनिट झालेले आहेत. हे बघा, पाकसुद्धा मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की हा जो एक शेवटचा थेंब आहे तो असा आहे बघा, असं लांब तार येते त्याची, म्हणजे आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे. आता या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. हे बघा, पीठ तुम्हाला दाखवते, अगदी छान असं भिजलं गेलेलं आहे. पुन्हा अगदी हलक्या हाताने असं फक्त असं एकत्र करून घेऊया. हे बघा, असं छान भिजलं गेलेलं आहे. ही बालुशाही खायला तर छानच लागते, पण यामध्ये आपण काहीही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही आहेत. त्यामुळे ही बालुशाही साधारण एक 8 दिवस तरी फ्रीजच्या बाहेर आरामात टिकते आणि खायला एकदम खुसखुशीत लागते. या सगळ्या पिठाचे आपण असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. मी अगदी मध्यम आकाराची इथे बालुशाही करणार आहे, त्यामुळे याचे बरोबर 9 भाग झालेले आहेत. म्हणजे आपल्या 9 बालुशाही एवढ्या 150 ग्रॅम मैद्यापासून तयार होतात. हे बघा, आता यातला एक छोटा गोळा हातावरती घेतला. दोन्ही तळहातांच्या मध्ये अगदी हलक्या हाताने बघा, मी किती दाब अजिबात देत नाही आहे. दाब न देता आपल्याला एकदा सरळ आणि एकदा उलट बाजूने असं 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं चपटं करायचं आहे. कोणत्याही एका बोटाने मध्ये असं होल करायचं आणि पाठीमागच्या बाजूने हे बोट असं बाहेर काढायचं. हे बघा, पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. अगदी हलक्या हाताने हा पिठाचा गोळा एकदा सरळ बाजूने असा दोन्ही तळहातांच्या मध्ये फिरवून घ्यायचा आणि एकदा उलट बाजूने, आणि हलकासा दाब देऊन हा गोळा चपटा करून घ्यायचा आहे. हे बघा, कुठेही जास्त दाब दिला जात नाही आहे. बालुशाही करताना ही जी सगळी प्रोसेस आहे ती अगदी आपल्याला हलक्या हाताने करायची आहे. मध्ये असं होल करून घेतल्यानंतर हे बोट मागच्या बाजूने दुसऱ्या हाताने आपल्याला काढून घ्यायचं आहे. याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या बालुशाही इथे करून घेणार आहे. तेल अगदी लो फ्लेमवरती आपल्याला तापवून घ्यायचं आहे. पिठाची छोटीशी गोळी टाकलेली आहे, ती खूप वेळाने वरती येते, म्हणजे आपलं तेल परफेक्ट असं तापलेलं आहे. आता यामध्ये आपण तयार केलेल्या बालुशाही घालून घेऊया. ही बालुशाही तळताना गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे. गॅस आपल्याला कुठेही इथे वाढवायचा नाही आहे. बालुशाही तेलात सोडल्यानंतर ती छान अशी फुगली जाते, म्हणून खूप साऱ्या बालुशाही एकाच वेळी तेलात सोडायच्या नाही आहेत. बालुशाही तळण्यासाठी थोडी इथे जागा ठेवायची आहे आपल्याला, म्हणून जेवढी कढई असेल त्या प्रमाणात इथे आपल्याला बालुशाही तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. आणि एक बालुशाही तेलामध्ये सोडल्यानंतर ती अशी तेलामध्ये सुटली जात नाही आहे, म्हणजे आपलं सगळं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. आणि हे सगळं प्रमाण घेताना मोजून घ्या, अंदाजे कुठलंही प्रमाण घेऊ नका. मैदा 150 ग्रॅम, 50 ग्रॅम तूप घ्यायचं आहे, आणि साखरसुद्धा पाकासाठी घेताना 200 ग्रॅम इतकी मोजून घ्या. कपाने मोजून घालायचे आहे आणि त्याच्या निम्मं पाणी घ्यायचं आहे. साधारण एक 10 मिनिटांनंतर बालुशाही अशी हळूहळू तेलावरती तरंगू लागलेली आहे. आता आपण या बालुशाहीला झारा लावू शकतो. अगदी हलक्या हाताने आपल्याला ही अशी पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायची आहे. बालुशाही तळण्यासाठी आपल्याकडे खूप पेशन्स लागतात, कारण बालुशाही तळण्यासाठी बराच वेळ लागतो. साधारण एक 15 ते 20 मिनिटांमध्ये ही बालुशाही आपली तळून होते. या बालुशाहीला छान बिस्किटांसारखा रंग आला पाहिजे. जशी मारी बिस्किटांचा असा रंग असतो ना, त्या पद्धतीचा इथे या बालुशाहीला रंग आला की मगच आपण ही बालुशाही तेलातून काढून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता की हे बालुशाही खूप छान झालेली आहे आणि अगदी खुसखुशीत होते. त्यामुळे खूप जास्त आपल्याला इथे त्याला सारखं झारा लावायचा नाही आहे, नाहीतर बालुशाही तुटू शकते. हे बघा, अगदी हलक्या हाताने आपण ही बालुशाही अशी पलटवून घेतलेली आहे.
अशी छान तेलावरती आता तरंगायला लागलेली आहे आणि रंगसुद्धा बिस्किटांसारखा आलेला आहे। ही बालुशाही आता आपण काढून घेऊया। हे बघा, बालुशाही अशी काढून घेऊया। टिश्यू पेपरवरती व्यवस्थित अशी निथळून घ्यायची आहे। बालुशाहीची ही जी आपण दुसरी बॅच सोडणार आहे त्यावेळेस गॅस बंद करायचा आहे, कारण आता तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे। हे बघा, गॅस बंद करूनच मग यामध्ये मी बालुशाही सोडून घेतलेली आहे। जेवढी तुम्ही मंद आचेवरती ही बालुशाही तळणार तेवढी छान खुसखुशीत होणार आहे। हे बघा, एक साधारण 10 मिनिटानंतर बालुशाही तुम्ही पाहू शकता किती छान एकदम मस्त असे बघता क्षणी तुम्हाला कळत असेल की किती मस्त लेयर्स आलेले आहेत आणि किती छान खुसखुशीत अशी झालेली आहे। आता गॅस चालू केलेला आहे। एकदम मंद आचेवरती आपण ही बालुशाही आधीची जशी तळून घेतली आहे त्याच पद्धतीने तळून घेऊया। अजून याला साधारण एक 20 मिनिट लागतील। तर हे बघा, अशा पद्धतीने बालुशाही तळून झालेली आहे, काढून घेऊया। आता बालुशाही आपल्याला पाकामध्ये घालायची आहे। त्याआधी हा पाक थोडासा गरम असला पाहिजे। आता यामध्ये बालुशाही घालून घेऊया। बालुशाही घालून घेतल्यानंतर एक साधारण 5 मिनिट तरी या पाकामध्ये ठेवायचे आहे। 5 मिनिट एका बाजूने आणि 5 मिनिट दुसऱ्या बाजूने आपण घालून घेऊया। या पाकामध्ये आपण लिंबाचा रस घातलेला आहे, त्यामुळे बालुशाहीला टेस्ट पण छान येते आणि ही जी ह्या पाकातली जी साखर आहे ती बालुशाहीच्या वरती दिसत नाही, असा पांढरा लेयर येत नाही। आणि पाक जर कच्चा राहिला तर बालुशाही जास्त दिवस टिकत नाही, म्हणून बरोबर 1 तारी इतका पाक आपल्याला नक्की करून घ्यायचा आहे। आता 10 मिनिट झालेत साधारण, आपण ही बालुशाही काढून घेऊया। ही बालुशाही चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे, म्हणजे सगळा पाक व्यवस्थित असा निथळला गेला पाहिजे। तर हे बघा, याच पद्धतीने आपण ही दुसरी बॅच आहे ती सुद्धा पाकामध्ये घालून घेऊया। 5 मिनिट एका बाजूने आणि 5 मिनिट दुसऱ्या बाजूने अशी ही बालुशाही आपल्याला या पाकामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर या पाकातून आपल्याला बाहेर काढायची आहे। यावरती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता, गुलाबांच्या पाकळ्या, केसर असं वेगवेगळं तुम्ही घालू शकता। तर अशी ही मस्त अगदी छान रसरशीत पाकातली बालुशाही आपली तयार झालेली आहे। यावरती कुठेही तुम्हाला साखर दिसणार नाही आणि यामध्ये आपण लिंबाचा रस घातलेला आहे, त्यामुळे या बालुशाहींना एक छान अशी चकाकीसुद्धा आलेली आहे। त्यामुळे बालुशाहीचं हे शेल्फ लाईफसुद्धा वाढेल। 8 ते 10 दिवस आरामात ती बाहेर राहते आणि त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। पण इतके दिवस ही बालुशाही राहतच नाही, कारण इतकी छान खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी बनते। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। या दिवाळीला अशा पद्धतीची बालुशाही तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवार, नातेवाईकांमध्ये ही रेसिपी शेअर करा। धन्यवाद।